माझ्यासाठी आणले काय? हा मग आणलंय की. आणले मी. हा आवडेल का? मग काय विषय आहे का? तू दादा आणले का? मीच तुला विचारणार होतो, आणलेस का? आणले आता बघू आवडते का नाही तर. नाहीतर तुम्ही सगळे एक नंबर दिसताय. बर चला सगळ्यांनी आता ओवाळून घ्या बघू पटापटा. चला चला. थांबा. मी सांगेन त्यांनीच आधी वाळून घ्यायचं. आधी माझा लाडका टिपे मामा आणि मामा. हे तुझ्यासाठी. मागचं सगळं विसरून मी आज पुढे जायचं ठरवलंय. तुझ्यावर तोडून वागल्याबद्दल मला माफ कर. अहो चूक माझी होती हो, आणि तरी तुम्ही हे माझ्यासाठी गिफ्ट आणलं आणि मला माफ केलं, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. आता दुसरी जोडी. आता माझे लाडके मोठी मा आणि मोठे बाबा. रुपाली, तू म्हटलीस तसं किमती मी काहीच आणलं नाही तुझ्यासाठी. स्वप्नील अरे काय रे? चिठ्ठी आहे रुपालीसाठी. हो मीच वाचून दाखवतो या ठिकाणी. रुपाली, तू इकडे ना. इथं बस. डोळे झाक. अहो डोळे झाक. ठीक आहे. प्रिय आई, मी तुझ्या पोटी जन्म घेऊ शकलो नाही हे माझं दुर्भाग्य. हरकत नाही, पण म्हणून तुझ्या जवळची ममता तू आटू दिली नाहीस. तू अमोलची आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांची काळजी घेताना मी पाहिलंय तुला. मुलाला जन्म देणं म्हणजेच आई होणं असतं असं नाही, तर एखाद्यावर निस्वार्थ प्रेम करणं हे खरं आई. पण आई आई आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. रुपाली, तुझ्यातल्या आईला मी आई पण नाही देऊ शकलो. मला माफ कर.
असं काही नाही हो. अमोल सारखा मुलगा आणि असं कुटुंब आणि तुमच्यासारखा एवढा समजूतदार नवरा असेल ना तर मला आई न होण्याची उणीव कधीच भासणार नाही. मी खरंच खूप खुश आहे ह्या आपल्या कुटुंबासोबत. खरंच. अरे बाळा मोठी बाबा इकडे या.